विश्वासघात झालाय महाविकास आघाडीतील पक्षांचा? खरं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली होती आणि अंकुशदादांचा त्या दिवशी फोन आला आणि या ठिकाणी श्रीकांत भाऊ आणि सगळेजण येऊन आम्ही सगळ्या आपल्या नगरसेवकांनी सह्या केल्या होत्या आणि निश्चितपणाने ही जागा लढवण्याचं निश्चित झालेलं होतं. परंतु त्यानंतर आजपर्यंत आत्ता या क्षणापर्यंत मला जे उमेदवार होते श्रीकांत पाटील त्यांनी फोन केलेला नाही. त्यांना असं वाटलं नाही की आपल्या पक्षाला जो आपला मित्रपक्ष आहे त्यांना कळवावं. त्यांनी आणि मला कळवलं तर नाहीच आणि मी जेव्हा अंकुशदादांना फोन केला त्यावेळेला त्यांनी फोन उचलला नाही. तर कुठेतरी निश्चितपणाने आमच्या मनामध्ये हेच दुःख आहे की आम्हाला ही जागा लढवायची होती, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढवायची होती. तर ही माघार घेणं हे अपेक्षित अजिबात नव्हतं. माझ्यासाठी पण हे तितकंच अनपेक्षित आहे आणि मी जे टी व्हीवर पाहिलं तुमच्यासारखंच तेव्हाच मला कळलं की त्यांनी माघार घेतली. आजही या क्षणापर्यंत अजूनही श्रीकांत पाटलांनी आम्हाला कळवलेलं नाही की का माघार घेतली. त्यामुळं फॉर्म हा जो भरलेला आहे हा राष्ट्रवादी पक्षाने भरला होता आणि माघार पण घेतली आहे त्यांनी. तर हा प्रश्न म्हणजे तेच उत्तर मला वाटतं याचं चांगलं देऊ शकतील. तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. प्रश्न अनुत्तरित राहतोय की तुमचा विश्वासघात झालाय का? तुमचे एक शहराध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिली की आपला विश्वासघात झालेला आहे. तुमची ती भूमिका आहे? मी हा एवढा हार्श शब्द नाही वापरणार कारण आमची महाविकास आघाडी आहे, पण निश्चितपणाने आमचं मन दुखलेलं आहे आणि आम्हाला ही लढायची होती ही निवडणूक आणि आम्हाला आमचं जे काही मतं असतील, आम्हाला माहिती आहे आमचा उमेदवार निवडून येणार नाही आहे, पण तरीही आम्हाला आमचं अस्तित्व हे दाखवायचं होतं आणि ते आम्हाला या ठिकाणी आम्हाला ते बिलकुल म्हणजे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी बिलकुल विश्वासात घेतलं नाही. त्यांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही, अंधारात ठेवलं. स्थानिक सोडून द्या, म्हणजे मुळात त्यांनाही वर्ण सांगितलं गेलं की तुम्ही माघार घ्या म्हणून. हा निर्णय सगळा वर्ण झालेला आहे. किमान तुमच्या वरिष्ठांना तरी, आमच्या वरिष्ठांनाही काही माहिती नव्हतं. मी फोन केला होता त्यांना, काय वरिष्ठांनाही काही माहिती नाही. म्हणजेच रितसर मवियामध्ये तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये तुमचा शिवसेनेचा राष्ट्रवादीने वापर करून घेतलाय सगळ्या गोष्टीमध्ये, असा त्याचा अर्थ निघतो. आम्ही वरिष्ठ, आमच्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही पुढची रणनीती ठरवू, कारण हा निर्णय जो होणार आहे आमच्या सर्व वरिष्ठ पातळीवर. याबद्दल काय आता न बोलणे बरं. जे उमेदवार No होते comments. श्रीकांत पाटील, हे सगळ्यांना माहिती आहे. जे उमेदवार होते श्रीकांत पाटील ते म्हणतात की घोडेबाजार होऊ नये म्हणून माघारी घेतली. कालचं स्टेटमेंट तुम्ही बघा, त्यांचं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे. मग तुम्हाला काय वाटतं घोडेबाजार झाला यामध्ये? पुणेकर सुजाणेत. या पद्धतीने सुप्रिया सुळेने नगरसेवक तुमचे जास्त असताना इथं येऊन सगळे प्रचार करणार असं दाखवून तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सुद्धा मग ज्यावेळेस माघार घ्यायचे त्यावेळेस तुमच्या वरिष्ठांनाही विश्वासात घेतलं नाही, तुम्हालाही सांगितलं नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का हा सगळा विश्वासघात आहे? निश्चितपणाने आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला त्यांनी सांगायला हवं होतं. म्हणजे आम्ही टी व्हीवर बघतोय की ते माघार घेत आहेत. मी अंकुशदादांना फोन लावते, ते फोन उचलत नाही. श्रीकांत भाऊंनी तर अजून फोन केला नाही. आम्हाला दुःख आहे ना, आम्हाला लढायचं होतं, आम्हाला लढायचं आहे ना, आमचं अस्तित्व आहे. पुणे शहरात एक आमचा मतदार आहे. तुमचे सर्वाधिक नगरसेवक आहेत मवियामध्ये. ठीक आहे, पण आता वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन जर ती जागा त्यांना सुटली असेल राष्ट्रवादीला तर ठीक आहे ना, आम्ही त्यांना सपोर्ट केला होता ना, आम्ही सगळ्यांनी सह्या दिल्या. म्हणजेच तुमचा विश्वासात झालाय असं वाटत नाही का मग तुम्हाला? शिवसेना उद्धव बाळासाहेब का ठाकरे, तुम्हाला तो शब्द वापरायचा नाही? काल त्या शब्दावरनं बरंचसं रणकंदन झालेलं आम्ही ऐकलेलं आहे. तो विषय नाहीये, पण आम्हाला खरोखरच म्हणजे श्रीकांत पाटलांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी आजतापर्यंत मला फोन केलेला, म्हणजे आम्हाला कुणालाच काँग्रेसच्या मग लोकांना. आता मवियाचं अस्तित्व आहे की नाही पुणे शहरात? कारण शिवसेना म्हणते आमच्या दृष्टीने मविया फक्त हा कागदावर आहे. निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही हा निवडणुकी संदर्भात एक अहवाल तयार केलाय, तो आमच्या वरिष्ठांना राज्य पातळीवर आणि केंद्रात सुद्धा आम्ही तो पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आमचा निर्णय होईल काय असं. अहवालात काय लिहिलं तुम्ही? ते आता ते नाही फसगत सांगू. झाल्याचं जरी नमूद केलं की नाही किमान? तर जे झालंय तेच आम्ही फॅक्ट आहे ती आम्ही मांडली आहे ना समोर. कारण सुप्रियाताई येतात तुमच्या काँग्रेस भवनात, तिथे तुमचे मतदार तुमच्या नगरसेवकांची बैठक घेऊन प्रचार करतात, तुम्ही त्यांचं आव बघत स्वागत करता, अगदी गमच्या टाकता, सगळं ते इथे प्रेस कॉन्फरन्स घेता आणि नंतर दुसऱ्या वर्षी त्यांचा उमेदवार माघार घेतो.
हे तुमच्या इतकंच आम्हाला सुद्धा म्हणजे खूप अनपेक्षित आहे. आम्ही सुद्धा अनभिज्ञ होतो. आम्हाला या बाबतीत काहीच माहिती नाही आणि म्हणून मला वाटतं ते प्रतिक्रिया तुम्ही त्या राष्ट्रवादीच्या लोकांकडूनच घेतलेली. तुम्ही कालचं स्टेटमेंट बघा, आजचं आम्ही बघा, त्यांच्या दोन वेगळे प्रतिक्रिया- स्टेटमेंट आहेत त्यांची त्यांचे. प्रतिक्रिया घेतली. त्यांचं म्हणणं आहे वरिष्ठांशी, त्यांचं म्हणणं आहे आमच्या वरिष्ठांनी तुमच्या वरिष्ठांशी बोलणी केलेली, नंतर निर्णय घेतला. असं झालंय काही? असं काही झालंय का? बाहेर पडा. मग आम्हाला सांगितलं असतं ना आमच्या वरिष्ठांनी. आमच्याकडून फोनच नाही आला ना आम्हाला. काही महत्त्वाची मागणी आहे की भविष्यात बाहेर पडा. तुम्हाला तेच वाटतं की भविष्यात बाहेर पडायला पण तुमची आता वेळ आलेली आहे. सर्वात मोठा पक्ष तुम्ही आहात, मवियातले मोठा भाऊ तुम्ही आहात. आम्ही निश्चितपणाने एकत्रित आहोत आणि एकत्रितपणे लढलो आम्ही. लढायची आमची इच्छा होती, परंतु हा आघाडी ठेवायची की नाही हा निर्णय सर्वस्वी आमचे वरिष्ठ घेतील. आमची स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे ते आम्ही त्यांना कळवणार आहे. ते मला तुम्हाला सांगता येत नाही जे काय आहे ते. काय म्हणजे आघाडी व्हावी की राहावी की प्रश्न नाही? असा आहे, महापालिका निवडणुकांमध्ये असंच झालं. सुरुवातीला तुमच्या बैठका झाल्या, त्यानंतर युती तुटली. त्यावेळी देखील राष्ट्रवादीने तुम्हाला फसवलं, आता देखील फसवलं. आता वसंत मोरे असं सांगतायत की आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत की महाविकास आघाडीतून बाहेर पडा. तसंच तुम्ही देखील तुमच्या वरिष्ठांना कळवणार आहात की महाविकास आघाडी नकोय. आम्ही वेळ आली की मी तुम्हाला सांगेन ते. पण आम्ही तो अहवाल केलाय तोही मी तुम्हाला सांगेन. पण आज ती वेळ नाहीये. आम्ही तो अहवाल करून आमच्या वरिष्ठांना पाठवतोय. ते निर्णय घेतील काय तो. हा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेऊ शकत नाही. थँक्यू.